नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आरसीसीच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, लिमिट स्टेट मेथड ऑफ कोलॅप्स यामध्ये कंप्रेशनचा पार्ट आपण डिस्कस करतोय, म्हणजे थोडक्यात कॉलम डिझाइन आपण याच्यामध्ये डिस्कस करतोय। ऑलरेडी यावरती आपण 2 व्हिडिओ लेक्चर आपल्या ॲपमध्ये अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये डिझाइन पार्ट जो आहे कॉलमचा तो अजून बाकी आहे आपला, पण बेसिक कॉलम जो काय आहे, कॉलमचे टाइप्स असतील, त्यानंतर अझम्पशन्स असतील आणि आयएस कोडल स्पेसिफिकेशन यावरती आपण 2 व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेले आहेत। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग जे काही आयएस कोडल स्पेसिफिकेशन आहेत ते डिस्कस करणार आहोत। बेसिकली ते रिलेटेड आहेत ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट सोबत, आणि त्यानंतर लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द कॉलम जो आहे तो आपण डिस्कस करणार या व्हिडिओ लेक्चरमध्ये, आणि हा आपला कॉलम डिझाइनचा शेवटचा व्हिडिओ लेक्चर असणार आहे। नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरपासून मग आपण डिझाइन ऑफ फुटिंग बद्दल डिस्कस करूया। ओके, चला तर मग आता आपण सुरुवात करूया। बट त्या अगोदर जे काही आपण प्रिव्हियसली डिस्कस केलेलं आहे, जसं की अझम्पशन्स, व्हॉट आर द अझम्पशन, मी तुम्हाला आधीच म्हटलं की जे अझम्पशन्स आपण फ्लेक्चरसाठी यूज करतो ते सेम अझम्पशन्स इथं आपल्याला अप्लिकेबल आहेत, पण त्यासोबतच आणखी एक्स्ट्राचे 2 अझम्पशन्स इथं आहेत। मग फ्लेक्चरमध्ये आपण कोणकोणते अझम्पशन यूज करतो तर लक्षात द्या की त्यामध्ये आपण म्हटलंय प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग, म्हणजेच काय, युलर बर्नौलीचं जे अझम्पशन आहे स्ट्रेन व्हेरिएशन इज लिनियर इन क्रॉस सेक्शन, ते अप्लिकेबल आहे। त्यानंतर द अल्टिमेट और मॅक्झिमम स्ट्रेन इन आउटरमोस्ट कंप्रेशन फायबर किती असणार इन कॉन्क्रीट 0.0035, आणि मॅक्झिमम स्ट्रेस किती असणार डिझाइन स्ट्रेस इन कॉन्क्रीट 0.45 FCK। त्यासोबतच व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द डिझाइन स्ट्रेस इन स्टील 0.87 FY फॉर माइल्ड स्टील। त्यानंतर जर आपण याचा विचार केला की स्ट्रेन इन अ स्टील, डिझाइन स्ट्रेन इन अ स्टील 0.002 प्लस 0.87 FY बाय ES। त्यानंतर द व्हेरिएशन ऑफ द स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ इन कॉन्क्रीट पॅराबोला कम रेक्टँगल। त्यानंतर टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट शुड बी इग्नोर, पार्शियल फॅक्टर सेफ्टी फॉर कॉन्क्रीट 1.5 फॉर स्टील 1.15। हे सगळे अझम्पशन इथं अप्लिकेबल आहेत। त्यासोबतच 2 आणखी एक्स्ट्राचे अझम्पशन इथं आपण बघतो की द स्ट्रेन इन कॉन्क्रीट मॅक्झिमम और अल्टिमेट स्ट्रेन इन अ कॉन्क्रीट अंडर डायरेक्ट कंप्रेशन, अंडर डायरेक्ट कंप्रेशन किती घेणार 0.002, अंडर बेंडिंग कंप्रेशन 0.0035, बट डायरेक्ट कंप्रेशन मध्ये 0.002, अँड इन केस ऑफ डायरेक्ट कंप्रेशन आणि फ्लेक्चरल कंप्रेशन, दोघं बेंडिंग आणि कंप्रेशन जर सोबत असतील, डायरेक्ट कंप्रेशन आणि बेंडिंग कंप्रेशन, तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती असणार 0.0035 मायनस 0.75 ॲप्सिलॉन मिनिमम। आणि ॲप्सिलॉन मिनिमम काय आहे, इट इज द स्ट्रेन अवेलेबल इन विच साइड लेस कंप्रेस साइड, आणि ॲप्सिलॉन मॅक्झिमम इज द स्ट्रेन ॲट अ हायली कंप्रेस साइड, हे आपण बघितलं। त्यानंतर मी आयएस कोडल स्पेसिफिकेशनला सुरुवात केलेली, आणि त्यामध्ये फर्स्ट आयएस कोडल स्पेसिफिकेशन आपण हे बघितलं की द नॉमिनल कव्हर प्रोव्हाइडेड इन कॉलम शुड बी 40 mm 40 mm, बट इफ द लिस्ट लॅटरल डायमेन्शन इज लेस दॅन और इक्वल टू 200 mm, तर त्या केसमध्ये आपण 25 mm चा क्लिअर कव्हर किंवा नॉमिनल कव्हर प्रोव्हाइड करतो, हे लक्षात घ्या। पण जर ते मेन्शन केलं असेल तरच, नसेल मेन्शन तर इन जनरल आपण 40 mm प्रोव्हाइड करतो। मिनिमम एरिया ऑफ लॉजिट्युडिनल रेन्फोर्समेंट, लॉजिट्युडिनल म्हणजे व्हर्टिकल रेन्फोर्समेंट इन कॉलम, त्याला आपण मेन स्टील म्हणतो, त्याचा मिनिमम एरिया किती घेणार, शुड नॉट बी लेस दॅन 0.8% ऑफ द ग्रॉस एरिया, ग्रॉस एरिया म्हणजे कम्प्लीट B इंटू कॅपिटल D, आणि मॅक्झिमम एरिया शुड नॉट बी मोर दॅन 6% ऑफ द ग्रॉस एरिया, बट ॲक्च्युअल साईटवरती आपण त्याला लिमिट करतो अप टू त्याला प्रोव्हाइड करतो अप टू दी 4% ऑफ ग्रॉस एरिया। नेक्स्ट, मिनिमम डायमीटर ऑफ द लॉंगिट्युडिनल बार, जे मेन स्टील आहे, लॉंगिट्युडिनल स्टील आहे, त्याचा मिनिमम डायमीटर किती असणं गरजेचं आहे 12 mm टू अवॉइड द बकलिंग ऑफ द स्टील बार। स्टील बारची बकलिंग होऊ नये त्यासाठी आपण काय करतो, मिनिमम डायमीटर 12, आणि त्या पुढे मग मिनिमम 12, त्या पुढे मग तुम्ही कोणताही यूज करू शकता। मिनिमम नंबर ऑफ बार, रेक्टँग्युलर जर असेल, स्क्वेअर जर असेल, तर प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला 1-1 प्रोव्हाइड करायचे, म्हणजे 4 प्रोव्हाइड करणार। जर 6 सर्क्युलर कॉलम असेल तर त्यामध्ये 6 प्रोव्हाइड करतो, पण लक्षात ठेवा 2 बार मधलं जे काही डिस्टन्स आहे अलॉंग द सर्कम्फरन्स ते शुड नॉट बी मोर दॅन 300 mm, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। आणि पॉलिगॉन असतील, म्हणजे हेक्सागॉन, ऑक्टॅगॉन असेल, पेंटॅगॉन असेल, तर त्या केसमध्ये मित्रांनो प्रत्येक कॉर्नरला 1-1 अशा पद्धतीने आपण प्रोव्हाइड करतो मेन बार। नंतर आपण बघितलं की मिनिमम इसेंट्रिसिटी, ॲक्च्युअल साईटवरती कॉलम डायरेक्टली ॲक्झियल लोडेड कॉलम म्हणून डिझाईन होईल असं नाहीये, किंवा प्लेस होईल किंवा कास्ट होईल असं नाहीये, म्हणून कोडच्या हे लक्षात आहे। तर आयएस कोड जो आहे 456/2000 आपल्याला काय सजेस्ट करतोय की डिझाईन ऑल द कॉलम्स फॉर ए मिनिमम इसेंट्रिसिटी, ऑल कॉलम शुड बी डिझाईन फॉर मिनिमम इसेंट्रिसिटी। प्रत्येक कॉलममध्ये कमीत कमी इसेंट्रिसिटी येणारच आहे बाबा, असं लक्षात घेऊन तुम्हाला डिझाईन करायचं आहे। मग ती मिनिमम इसेंट्रिसिटी किती असते, इट इज अनसपोर्टेड लेंथ बाय 500 प्लस लिस्ट लॅटरल
डायमेन्शन बाय 30 आणि या ही व्हॅल्यू आणि 20 mm या दोघांपैकी जी मॅक्झिमम असेल दॅट इज अवर मिनिमम इसेंट्रिसिटी. नंतर मग आपण बघितलं की ॲक्झिली लोडेड कॉलम कधी म्हणायचा, इफ द मिनिमम इसेंट्रिसिटी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0.05 टाइम द लिस्ट लॅटरल डायमेन्शन म्हणजे बी, तर त्याला आपण ॲक्झिली लोडेड कॉलम म्हणणार. त्याला जर का आणखी वेगळ्या फॉर्म मध्ये पण आपण कन्वर्ट केलेलं आहे की बी इज मोर दॅन ऑर इक्वल टू 400 mm और बी इज मोर दॅन ऑर इक्वल टू 0.12 टाइम दी अनसपोर्टेड लेंथ, अगेन इट इज नोन एज द ॲक्झिली लोडेड कॉलम. इथपर्यंतचा पार्ट आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे. चला मग आता काही नवीन हे किती झालेत, 7 झालेत. आता 8 नंबरचा आपण IS कोडल स्पेसिफिकेशन बघणार आहोत. इट इज फॉर ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट इन कॉलम. ट्रान्सवर्स लॉन्जिट्युडिनल रेन्फोर्समेंट म्हणजे काय, जे अलॉंग द लेंथ ऑफ कॉलम प्रेझेंट आहेत. अलॉंग द लेंथ ऑफ कॉलम, कॉलम कसा आहे व्हर्टिकल, म्हणजे रेन्फोर्समेंट व्हर्टिकली प्लेस असतील त्याला आपण लॉन्जिट्युडिनल रेन्फोर्समेंट किंवा मेन रेन्फोर्समेंट म्हणतो. आणि त्याला जे परपेंडिक्युलर असतील दॅट आर नोन एज द ट्रान्सवर्स ऑर लॅटरल. मग मित्रांनो यामध्ये 2 प्रकारचे ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट आपण इथे डिस्कस करणार आहोत. नंबर 1, 2 प्रकारचे, एक लॅटरल टाईज, आणि हेलिकल रेन्फोर्समेंट. हेलिकल किंवा त्याला आपण म्हणतो स्पायरल रेन्फोर्समेंट. ओके, हेलिकल और स्पायरल रेन्फोर्समेंट बेसिकली हे सर्क्युलर कॉलम मध्ये प्रोव्हाइड केले जातात. हे 2 प्रकारचे रेन्फोर्समेंट आपण ॲज अ ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट म्हणून यूज करतो कॉलम मध्ये. आधी आपण विचार करूया लॅटरल टाईजच्या डिझाईन बद्दल. लक्ष द्या, आता मी काय करतो, एक कॉलमचा प्लान व्ह्यू जो आहे तो प्लान व्ह्यू इथं ड्रॉ करतो. बघा लक्ष द्या. ओके, हा असा कॉलम आहे, लक्ष द्या. आणि हा त्याचा सेक्शनल व्ह्यू किंवा इलेव्हेटेड पार्ट जो आहे हा सुद्धा मी इथं दाखवतो. ओके, ठीक आहे, हा अशा पद्धतीने. आता या कॉलम मध्ये आपण दाखवूयात आणखी याच्यामध्ये रेक्टँग्युलर पद्धतीने. यस, अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड करूयात मेन स्टील, मेन स्टील बार मीन्स व्हॉट, लॉन्जिट्युडिनल स्टील. आणि त्यालाच मी इकडे प्लान व्ह्यू मध्ये दाखवतो. बघा, सॉरी, सेक्शनल व्ह्यू मध्ये याला दाखवतो मी अशा पद्धतीने. ओके, तर हे आपल्याला अशा पद्धतीने दिसते. आता याला कशाने जोडलेलं आहे आपण, याचा मी कलर चेंज करून देतो, याला मी व्हाईट कलर देतो. ओके, बट हे जे बार आहेत यांना आपण काय करूया, येलो कलर देऊ. मेन बार, हे जे मेन बार आहेत ते मी इथे येलो कलरने दाखवतोय. लक्ष द्या. हे मेन बार. ओके, मेन बार मीन्स व्हॉट, लॉन्जिट्युडिनल स्टील. आता याला काय केलंय रे आपण, या अशा पद्धतीने आपण त्याला ओके. तर हा जो काही व्ह्यू आहे मित्रांनो, इट इज द टॉप व्ह्यू और प्लान व्ह्यू. आणि हा जो व्ह्यू आहे त्याला काय म्हणू शकतो आपण, अलॉंग द लेंथ आपण एक सेक्शन घेतलेला आहे, अलॉंग द लेंथ ऑफ कॉलम त्याचा एक सेक्शन घेतलेला आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीने. आता बघा इथं हा जो काही व्हाईट कलर मध्ये दाखवलेले आहेत मित्रांनो, हे व्हाईट कलर मध्ये जे मी इथं शो केलेले आहेत, लक्ष द्या. यांना म्हटलं जातं, जर तुम्ही टॉप व्ह्यू किंवा प्लान व्ह्यू बघणार तर तेव्हा तुम्हाला त्याची थिकनेस दिसणार आहे त्या रेन्फोर्समेंटची, तर ती मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. याला आपण म्हणतो लॅटरल टाईज. ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट मध्ये याला आपण काय म्हणतो, लॅटरल टाईज. ओके, लॅटरल डायरेक्शन मध्ये याला काय करून ठेवलंय, मेन स्टीलला टाय करून ठेवलंय, बांधून ठेवलंय, लॅटरल टाईज. म्हणजे हे जे सगळे व्हाईट कलर मध्ये आहेत हे बघा,
हे सगळ्या झाल्यात लॅटरल टाईज. लॅटरल टाईज. आणि हे जे येलो कलर मध्ये आपण इथे दाखवतोय मित्रांनो, हे येलो कलर मध्ये हे काय झालेत रे, हे येलो कलर मध्ये दाखवतोय इट इज मेन स्टील. मेन स्टील त्यालाच आपण काय म्हणतो, लॉन्जिट्युडिनल स्टील. लॉन्जिट्युडिनल स्टील. इथं आपण कशाबद्दल डिस्कस करतोय, ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट म्हणजेच काय, लॅटरल टाईज बद्दल. जर का ते रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये प्रोव्हाइड केलेले असतील, रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये किंवा स्क्वेअर फॉर्म मध्ये, तर त्या टाईपच्या ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंटला आपण काय म्हणतो, लॅटरल टाईज. जर का ते स्पायरलच्या फॉर्म मध्ये प्रोव्हाइड केले असतील तर त्याला आपण काय म्हणतो, हेलिकल रेन्फोर्समेंट. आता हेलिकल रेन्फोर्समेंट बद्दल पण इकडे डिस्कस करूया बाजूला. मग आता बघा, परत मी काय करतो, एक सर्क्युलर क्रॉस सेक्शन इथं कन्सिडर करतो. हे बघा, ओके, हे झालं अशा पद्धतीने. इथे मी त्याला दाखवतो व्हाईट कलरने. हे दाखवतो व्हाईट कलर. ओके, व्हाईट कलर मध्ये सेम याचं खाली प्रोजेक्शन दाखवूया आपण. ओके, साइड व्ह्यू जर बघितला आपण त्याचा अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण काय करूयात, बार प्रोव्हाइड करू. मेन स्टील. सो मेन स्टील इज लाईक दिस. मिनिमम 6 बार असतात. अशा पद्धतीने मेन स्टील आपण प्रोव्हाइड केले. ओके, जो व्हाईट कलर मध्ये आहे तो जर प्लान व्ह्यू किंवा टॉप व्ह्यू जर बघितला आपण, दॅट इज द ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट ज्याला आपण हेलिकल किंवा स्पायरल रेन्फोर्समेंट म्हणतोय. आता बघा, तो जेव्हा आपण त्याचा अलॉंग द लेंथ सेक्शनल व्ह्यू बघणार, अलॉंग द लेंथ, तर त्यावेळेस बघा ते कसे दिसतील. आता मी इथं पहिल्यांदा मेन बार तुम्हाला दाखवतो. This is main or longitudinal steel. मेन स्टील और लॉन्जिट्युडिनल स्टील. आता इथं आपण काय करूया, तुम्हाला बघा मी स्पायरल रेन्फोर्समेंट हे अशा पद्धतीने दिसतात. स्पायरल रेन्फोर्समेंट. ओके, हे अशा फॉर्म मध्ये आपल्याला स्पायरल रेन्फोर्समेंट जे ते बघायला मिळतील. सो हे व्हाईट कलर मध्ये जे दाखवलेत मित्रांनो, मी जे व्हाईट कलर मध्ये दाखवलेत, दिस इज व्हॉट हेलिकल रेन्फोर्समेंट. हेलिकल रेन्फोर्समेंट किंवा त्याला आपण काय म्हणतो, हेलिकल रेन्फोर्समेंट म्हणजेच काय, हे ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट आहेत. त्यालाच आपण स्पायरल पण म्हणतो, स्पायरल रेन्फोर्समेंट.
व्हॉट इज द यूज ऑफ दिस ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट? हे ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट आपण का प्रोव्हाइड करत असतो? टू होल्ड ए मेन स्टील लॉंगिट्युडिनल बार इन पोझिशन. त्यासोबतच जे सेकंडरी इफेक्ट्स येतात जसं की टेम्परेचरमुळे येणारे स्ट्रेसेस, क्रीप, श्रिंकेज त्यांना सुद्धा अवॉइड करण्याचं काम हे करत असतात, हे लक्षात घ्या. सो आपण जे ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट आहे मीन्स परपेंडिक्युलर टू द व्हॉट मेन स्टील और लॉंगिट्युडिनल स्टील, ते एक तर लॅटरल टाईपच्या फॉर्ममध्ये किंवा हेलिकल रेन्फोर्समेंटच्या फॉर्ममध्ये आपण प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. मग आता याच्याबद्दलचे कोडल प्रोव्हिजन काय आहेत ते लक्षात घ्या. जर रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर फॉर्म मध्ये जर प्रोव्हाइड केले मित्रांनो तर त्याला आपण काय म्हणतो? लॅटरल टाईज. आणि स्पायरल शेपमध्ये जर प्रोव्हाइड केले तर आपण त्याला म्हणतो हेलिकल रेन्फोर्समेंट किंवा स्पायरल रेन्फोर्समेंट, जे की बेसिकली आपल्याला सर्क्युलर कॉलममध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, सर्क्युलर कॉलममध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता यांच्याबद्दलचे काही कोडलमध्ये प्रोव्हिजन्स आहेत ते आपण डिस्कस करूया. लक्ष द्या. ओके, चला सगळ्यात आधी आपण लॅटरल टाईज बद्दल डिस्कस करू की लॅटरल टाईजचा डायमीटर किती घेणार? व्हॉट इज द डायमीटर? डायामीटर नंबर 1 डायामीटर. ठीक आहे. सो व्हॉट इज द डायमीटर ऑफ लॅटरल टाईज? जो लॅटरल टाईज आपण इथं बघतोय त्याचं डायमीटर किती घेणार? लक्ष द्या. So the diameter as per the IS 456 it is 1/4 of maximum diameter of the longitudinal bar. आता लक्ष द्या रे, इथे हे जे लॉंगिट्युडिनल रेन्फोर्समेंट आपण यूज केलेले आहेत येलो कलर मध्ये, काही 12 mm चे असतील, काही 16 चे असतील, काही 32 चे असतील, काही 20 चे असतील, तर त्यापैकी जो सगळ्यात मॅक्झिमम डायमीटर आहे तो मॅक्झिमम डायमीटरचा काय घ्यायचा आपल्याला? 1/4 आणि और 6 mm diameter. 1/4 of the maximum diameter of longitudinal bar or 6 mm या दोघांपैकी whichever is maximum diameter आहे तो, तर तो आपल्याला मॅक्झिमम साठी विचार करावा लागेल. मॅक्झिमम डायमीटर ऑफ द लॅटरल टाईज. सेम जे आहे सेम क्लॉज जो मित्रांनो तो अप्लिकेबल आहे हेलिकल रेन्फोर्समेंटला सुद्धा. सो दिस क्लॉज इज ऑल्सो अप्लिकेबल फॉर द हेलिकल रेन्फोर्समेंट. बरोबर मी याला सेंटरला घेतो की डायमीटरचा हा जो आहे हा दोघांसाठी अप्लिकेबल आहे. की डायमीटर काय असलं पाहिजे? डायमीटर ऑफ द लॅटरल टाईज आणि डायमीटर ऑफ द हेलिकल रेन्फोर्समेंट. ओके, दोघांचा डायमीटर किती असला पाहिजे? सो इट इज 1/4 ऑफ दी 5 max वेअर तो 5 max काय आपण त्याबद्दल पण सांगूयात. लक्ष द्या. वेअर 5 max इज मॅक्झिमम डाया ऑफ लॉन्जिट्युडिनल मेन स्टील. मॅक्झिमम डायमीटर ऑफ मेन स्टील. जे मेन स्टील यूज केले त्यामध्ये मॅक्झिमम डायमीटर जो असेल त्याचा 1/4 घ्यायचा और 6 mm या दोघांपैकी जी व्हॅल्यू मॅक्झिमम असेल दॅट इज द डायमीटर. नेक्स्ट स्पेसिंग बिटवीन द लॅटरल टाईज. लक्ष द्या, हा एक लॅटरल टाईज आहे व्हाईट कलर मध्ये आणि हा एक व्हाईट कलर मध्ये. तर यांच्यामधली जी काही स्पेसिंग आहे मित्रांनो, स्पेसिंग बिटवीन द लॅटरल टाईज. सो द स्पेसिंग बिटवीन द लॅटरल टाईज याला म्हटलं जातं पिच. त्याला काय म्हणतात? पिच. मी त्याला डिनोट करतो पी ने. ओके, नेक्स्ट स्पेसिंग बिटवीन लॅटरल टाईज इट इज नोन ॲज पिच. याला काय म्हणतात? पिच. मग ही मॅक्झिमम पिच किती असली पाहिजे? व्हॉट इज द मॅक्झिमम पिच? लक्ष द्या. सो पी मॅक्स. आता पिच म्हणजे स्पेसिंग. आता ते जवळ जवळ असले तर आपल्याला सेफ्टी मिळणार आहे, सो ते जवळ पाहिजे. स्पेसिंगचा क्लॉज कधी पण काय असतो? विचेवर इज लेस. डायमीटरचा विचेवर इज मॅक्स. मग आता बघा यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मॅक्झिमम पिच. ओके, मॅक्झिमम पिच किती असला पाहिजे? मॅक्झिमम पिच म्हणजे काय? इट शुड नॉट बी मोर दॅन. मॅक्झिममचा अर्थ काय होतो? शुड नॉट बी मोर दॅन. एवढी व्हॅल्यू घेऊ त्यापेक्षा लहान असणं गरजेचं आहे. लक्ष द्या. सो याच्यामध्ये बघा लिस्ट लॅटरल डायमेन्शन. लिस्ट लॅटरल डायमेन्शन म्हणजे काय रे? लिस्ट लॅटरल डायमेन्शन म्हणजे काय? स्मॉल बी. बरोबर. त्यानंतर दुसरा शुड नॉट बी मोर दॅन 16 टाइम 5 मिनिमम डायामीटर ऑफ द लॉंगिट्युडिनल बार. जे लॉंगिट्युडिनल बार वापरले येलो कलर मध्ये त्यामध्ये मिनिमम डायामीटरचा जो बार असेल त्याचा 16 टाइम. ओके, आणि शुड नॉट बी मोर दॅन 300 mm. ओके, आउट ऑफ दिस थ्री तिघ. सो आउट ऑफ दिस थ्री whichever
whichever is less किंवा whichever is minimum. सो हे झालं स्पेसिंग बिटवीन द ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट किंवा लॅटरल टाईज. दोन लॅटरल टाईजच्या मध्ये असणारी जी स्पेसिंग असते दॅट इज नोन ॲज द पिच. जी स्पेसिंग मॅक्झिमम पेसिंग किती असली पाहिजे, लीस्ट लॅटरल डायमेन्शन म्हणजे बी. बरोबर. आता हे डायमेन्शन इथं दाखवतोय मी, बघा लक्ष द्या. हा जो डायमेन्शन आहे सपोज दिस इज व्हॉट डी कॅपिटल डी, आणि हा जो डायमेन्शन आहे याला मी म्हणतो small b. So least lateral dimension or 16 time minimum diameter of the longitudinal reinforcement आणि 300 mm या तिघांपैकी जी व्हॅल्यू लेस असेल that should be the maximum pitch म्हणजे मॅक्झिमम स्पेसिंग बिटवीन द लॅटरल टाईज. दोघांचा डायमीटर सेम आहे, पण हा जो क्लॉज आहे इट इज ओनली फॉर दी लॅटरल टाईज, ओनली फॉर लॅटरल टाईज. मग काही विद्यार्थी म्हणतील की सर व्हॉट अबाउट द पिच इन द ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट लाईक हेलिकल रेन्फोर्समेंट. या हेलिकल रेन्फोर्समेंट मध्ये हा झाला पिच, दिस पिच. सो याबद्दल कोड मध्ये काय आहे लक्ष द्या की दिस पिच शुड नॉट बी लेस दॅन 25 mm, 25 mm पेक्षा छोटा नको. अँड दिस पिच शुड नॉट बी मोर दॅन 75 mm, 75 mm शुड नॉट बी मोर दॅन 75 mm. म्हणजे थोडक्यात 25 mm पेक्षा मोठावर इक्वल आणि लेस दॅन वर इक्वल टू 75 mm. सो या रेंज मध्ये तुम्ही कोणताही पिच प्रोव्हाइड करू शकता. ओके. सो वन क्लॉज इज फॉर द डायमीटर अँड सेकंड इज फॉर द पिच. डायमीटर दोघांचा कॉलम आहे 1/4 ऑफ द मॅक्झिमम डायमीटर ऑफ लॉंगिट्युडिनल स्टील, आणि सेकंड आहे 6 mm. या दोघांपैकी ज्याची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल दॅट इज द मॅक्झिमम डायमीटर, सॉरी मिनिमम डायमीटर. लक्ष घ्या, डायमीटर हा मिनिमम आहे. मिनिमम डायमीटर, डायमीटर कसा हा मिनिमम डायमीटर, डायमीटर मिनिमम बी मिनिमम म्हणजे कमीत कमी एवढा आहे. त्याच्या हायर साईडला तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात, हायर साईडला प्रोव्हाइड करू शकतात. डायमीटर हायर साईडला प्रोव्हाइड करत चला सेफ्टीसाठी, बट स्पेसिंग जी आहे ती कशी असली पाहिजे, विचेवर इज लेस. सो हा क्लॉज आहे मित्रांनो ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंटसाठीचा, लॅटरल टाईज आणि हेलिकल रेन्फोर्समेंटसाठीचा. अतिशय महत्त्वाचा क्लॉज आहे. याच्या पिचवरती आणि डायमीटरवरती नेहमी प्रश्न विचारले जात असतात, तर व्यवस्थित ते समजून आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित त्याच्या नोट्स घ्या. ठीक आहे. आता बघा मी काही गुगलवरनं इमेजेस घेतलेले आहेत, तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं त्यासाठी. बघा रे, आता हेलिकल रेन्फोर्समेंट बेसिकली कसे असतात, सर्कुलर कॉलम मध्ये असतात असं मी तुम्हाला म्हटलं. बघा, तर इथं जे काही ब्ल्यू कलर मध्ये दिसत आहे दीज आर द मेन स्टील ऑर लॉंगिट्युडिनल स्टील. आणि बघा मित्रांनो, हे रेड कलर मध्ये त्याला स्पायरल फॉर्म मध्ये काय प्रोव्हाइड केलेत, हेलिकल रेन्फोर्समेंट, हेलिकल रेन्फोर्समेंट. मग याच्यामधली जी स्पेसिंग आहे, स्पेसिंग बिटवीन द हेलिकल रेन्फोर्समेंट, दोघांमधली जी स्पेसिंग आहे दॅट स्पेसिंग शुड नॉट बी मोर दॅन 25 mm अँड 75, शुड नॉट बी लेस दॅन 25 mm अँड शुड नॉट बी मोर दॅन 75 mm. 25 ते 75च्या मध्ये आपल्याला स्पेसिंग प्रोव्हाइड करायची. ओके. त्यासोबतच बघा ऍक्च्युअल साईटवरती हे कसे कास्ट केले जातात, म्हणजे कशा फॉर्म मध्ये दिसतात ही पण बघा. हे गुगलवरून आपण इमेज घेतलेली आहे. यात हा रेक्टँग्युलर आहे, याला हे लॅटरल टाईज आहेत. बघा लॅटरल टाईज रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये ते अशा पद्धतीने बांधले जातात हे स्टील. आणि हा जो कॉलम आहे हा सर्क्युलर कॉलम आहे, तर त्यामध्ये बघा हे स्पायरल फॉर्म मध्ये अशा पद्धतीने आपण काय करतो, ट्रान्सफर रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो. इट इज हेलिकल ऑर स्पायरल. आणि हा झाला इथं लॅटरल टाईज, लॅटरल टाईज. ओके. सो अशा बऱ्याचशा इमेजेस तुम्हाला गुगलवरती बघायला मिळतील, तर तुम्ही इझिली हे बघू शकतात. बघा ही पण एक इमेज आहे त्याच्यातली, सर्क्युलर कॉलम आणि स्क्वेअर कॉलम. ओके. सो स्क्वेअर असेल किंवा रेक्टँग्युलर असेल तर आपण लॅटरल टाईज प्रोव्हाइड करतो, पण सर्क्युलर जर असेल तर आपण स्पायरल रेन्फोर्समेंट किंवा हेलिकल रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करत असतो. ओके. हे झालेत IS कोडल स्पेसिफिकेशन. मिनिमम क्लिअर कव्हर किंवा नॉमिनल कव्हर, मिनिमम रेन्फोर्समेंट, मॅक्झिमम रेन्फोर्समेंट, मिनिमम डायमीटर ऑफ द बार, मिनिमम नंबर्स ऑफ बार हे आपण बघितलं. त्यानंतर ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला व्यवस्थित समजून त्यांना पाठांतर करायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके. आता बघू मित्रांनो आपण लोड कॅरिंग कपॅसिटी ऑफ दी कॉलम. लोड कॅरिंग कपॅसिटी ऑफ दी कॉलम, की जो कॉलम वरती येणारा लोड आहे तो लोड तो किती बिअर करू शकतो, व्हॉट इज द मॅक्झिमम लोड कॅरिंग कपॅसिटी ऑफ दी कॉलम. लक्ष द्या माझ्याकडे. चला आता त्यासाठी अगोदर मी काय करतो की एक टॉप व्ह्यू जो आहे कॉलमचा मी आधी ड्रॉ करतो, म्हणजे समजायला आपल्याला सोपं जाईल. ओके. हा अशा पद्धतीने हे याच्यामध्ये असणारे लॅटरल टाईज. ओके. लॅटरल टाईज मी अशा डबल लेअर मध्ये दाखवतो. डबल लेअर मध्ये त्यांना सिलेक्ट करूया आणि कलर चेंज करून घेतो त्याचा. हे जे लॅटरल टाईज आहेत त्यांचा कलर व्हाईट घेतो. ओके. लॅटरल टाईज. आता याच्यामध्ये मी दाखवतो मेन रेन्फोर्समेंट, लॉंगिट्युडिनल रेन्फोर्समेंट. मिनिमम रेक्टँग्युलर तर मिनिमम 4 प्रोव्हाइड करणार, पण हायर साईडला तुम्ही जाऊ शकतात. ठीक आहे. हा झाला क्रॉस सेक्शन. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, हे जे डायमेन्शन्स आहेत, हे डायमेन्शन याला मी नाव देतो कॅपिटल डी,
हा झाला कॅपिटल डी आणि हा काय झाला रे स्मॉल बी दिस लॅटरल डायमेन्शन. ओके, मग याचा वापर करून आपण काय करू शकतो, या दोघांचा ग्रॉस एरिया काढू शकतो. बघा या पूर्ण क्रॉस सेक्शनचा ग्रॉस एरिया किती येणार, सो बी इंटू कॅपिटल डी इज द ग्रॉस एरिया. ओके, इथपर्यंत ओके. चला मग आता लोड कॅरिंग कॅपॅसिटी. सो लोड कॅरिंग कॅपॅसिटी आधी आपण बघू. बघा नंबर 1 कॉलम विथ लॅटरल टाईज ओके, म्हणजे काय स्क्वेअर कॉलम असेल किंवा रेक्टँग्युलर कॉलम असेल, कॉलम विथ द लॅटरल टाईज रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये लॅटरल टाईज, याचा आपण बघू लोड कॅरिंग कॅपॅसिटी. सो लोड कॅरिंग कॅपॅसिटी बेसिकली अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे मॅक्झिमम अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी त्याला मी डिनोट करतो पी सफिक्स यू ने. अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी, आता जो काही लोड येणार आहे या कॉलमवरती, हा लोड कोण कोण शेअर करणार आहे, कॉन्क्रीट आणि त्याच्यामध्ये असणारे लॉंगिट्युडिनल स्टील, म्हणजे स्टील आणि कॉन्क्रीट दोघं ते शेअर करतील. सो दी अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी मीन्स व्हॉट, इट इज लोड कॅरिड बाय कॉन्क्रीट त्याला मी डिनोट करतो पी सफिक्स सी, लोड कॅरिड बाय द कॉन्क्रीट प्लस लोड कॅरिड बाय लॉंगिट्युडिनल स्टील, मी त्याला म्हणतो मेन स्टील पी सफिक्स एस. सो जो काही टोटल लोड येणार आहे, अल्टिमेट मॅक्झिमम लोड येणार आहे, तो कोण शेअर करेल, कॉन्क्रीट आणि स्टील. सो लोड कॅरिड बाय द कॉन्क्रीट प्लस लोड कॅरिड बाय द मेन स्टील दॅट इज इक्वल टू द अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द कॉलम. यालाच आपण काय करूया मित्रांनो, इन टर्म्स ऑफ स्ट्रेस आपण घेऊया, इन टर्म्स ऑफ स्ट्रेस. ओके, सो हा लोड आहे, तर इन टर्म्स ऑफ स्ट्रेस कसं लिहू शकतो आपण, स्ट्रेस इंटू एरिया. सो स्ट्रेस काय असणार, एफ सी इज द डिझाइन स्ट्रेस इन अ कॉन्क्रीट इंटू एरिया ऑफ द कॉन्क्रीट प्लस डिझाइन स्ट्रेस इन अ स्टील इंटू एरिया ऑफ द स्टील. सो अशा पद्धतीने आपण काय करणार, त्याला एक्सप्रेशन आपण घेतो. वेअर लक्ष द्या, आता हा तर आहे एरिया ऑफ द स्टील. जर तुम्हाला एका मेन स्टीलचं डायमीटर माहिती असेल तर त्याचा एरिया तुम्ही सहज काढू शकता. हाऊ टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ स्टील. सो एरिया ऑफ स्टील आपण असं कॅल्क्युलेट करणार π/4 फायचा स्क्वेअर इंटू नंबर ऑफ बार किती, जर सेम असतील तर डायरेक्टली एन ने मल्टिप्लाय करणार किंवा सगळ्यांचा एरिया आपण नंतर काय करणार, ऍड करणार. सो एरिया ऑफ स्टील आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बट व्हॉट अबाउट द एरिया ऑफ कॉन्क्रीट, ग्रॉस एरिया आपल्याकडे आहे. सो कॉन्क्रीटचा एरिया कसा कॅल्क्युलेट करता येईल, कॉन्क्रीट एरिया टोटल एरिया इज द ग्रॉस एरिया. मग या ग्रॉस एरिया मधून जर का मी स्टीलचा एरिया मायनस केला, ग्रॉस एरिया मधून स्टीलचा एरिया मायनस केला, तर मला काय मिळेल, कॉन्क्रीटचा एरिया. मग ते मी इथं सबस्टिट्यूट करतो. बघा लक्ष द्या. सो अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी एफ सी इज द डिझाइन स्ट्रेस इन कॉन्क्रीट, एरिया ऑफ द कॉन्क्रीट कसा एक्सप्रेस करता येईल आपल्याला, दॅट इज ग्रॉस एरिया मायनस एरिया ऑफ द स्टील प्लस एफ एस इंटू एस. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर वेअर FC it is design strength किंवा stress, design strength of concrete. It is design strength of concrete आणि त्याची व्हॅल्यू किती असते रे, इट इज इक्वल टू 0.446 FCK. बट याला आपण अप्रॉक्सिमेट करतो 0.45 FCK. 0.45 FCK. So it is design strength of the concrete as per IS 456. नंतर FS is what? It is design strength of steel. ठीक आहे, डिझाइन स्ट्रेंथ ऑफ स्टील. तर लक्ष द्या, याची व्हॅल्यू किती असते, इट इज इक्वल टू 0.87 टाइम FY, बट इट इज व्हॅलिड फॉर माइल्ड स्टील. म्हणजेच काय, FE 250 साठीची असते ही व्हॅल्यू. बट जर का HYSD 415 असेल तर त्या केसमध्ये बघा, इट इज 0.79 FY. इट इज फॉर FE 415 आणि 0.75 FY इट इज फॉर 500 FE 500. बट सेफ्टी पर्पजने आपण काय करतो की हा जो HYSD बार आहे, HYSD बार, तर याची डिझाइन स्ट्रेंथ जे डायरेक्टली आपण किती कन्सिडर करतो, 0.75 FY.
0.75 FY लोअर साईडला. ओके, सो ही झाली डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द स्टील अँड डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट. त्यानंतर या ठिकाणी असणारा जो AC आहे दॅट इज एरिया ऑफ कॉन्क्रीट, एरिया ऑफ कॉन्क्रीट, आणि तो किती घेणार आहे आपण एरिया ऑफ कॉन्क्रीट दॅट इज इक्वल टू ग्रॉस एरिया मायनस एरिया ऑफ द स्टील, आणि AS जो रिप्रेझेंट करतो दॅट इज एरिया ऑफ स्टील, एरिया ऑफ स्टील. आता मित्रांनो या व्हॅल्यू जर का आपण या इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर बघा हे एक्सप्रेशन लोड कॅरिंग कॅपॅसिटीचं एक्सप्रेशन असं असेल P(U) लोड कॅरिंग कॅपॅसिटी इज इक्वल टू, बघा लक्ष द्या, प्रिव्हियसली FC means what? Design strength of the concrete. Design strength of the concrete. ते किती आहे 0.45 FCK into AG minus AS. लक्ष द्या. So 0.45 FCK ही झाली स्ट्रेस व्हॅल्यू किंवा स्ट्रेंथ व्हॅल्यू इंटू डायरेक्टली म्हणतो एरिया ऑफ द कॉन्क्रीट AG मायनस AS. कसं घ्यायचं ते तुम्हाला मी सांगितलं. प्लस 0.87 FY इंटू एरिया ऑफ द स्टील. ठीक आहे, आता ही झाली लोड कॅरिंग कॅपॅसिटी, बट दिस एक्सप्रेशन इज व्हॅलिड फॉर माइल्ड स्टील ओनली. इट इज फॉर माइल्ड स्टील, म्हणजेच काय FE 250 स्टील साठीचं हे एक्सप्रेशन आहे. ठीक आहे, जर आता सेकंड 0.45 FCK इंटू एरिया ऑफ द कॉन्क्रीट ही झाली स्ट्रेस आणि हा झाला एरिया, त्याला थोडंसं सफिक्स लागेल, प्लस 0.75 FY इंटू एरिया ऑफ द स्टील ही स्ट्रेस व्हॅल्यू आणि हा एरिया हे झालं फॉर HYSD, फॉर HYSD स्टील साठी. सो लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द माइल्ड स्टील अँड लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द HYSD बार म्हणजे 415 आणि 500. बट लक्षात घ्या दीज एक्सप्रेशन्स आर व्हॅलिड फॉर, दिस इज फॉर व्हॅलिड फॉर axially loaded column only. ओके, या दोघंचे दोघं एक्सप्रेशन जे आहेत हे कोणासाठी व्हॅलिड आहेत, फक्त इट इज फॉर axially loaded column. बट आपल्याला कोड काय सजेस्ट करतो, आपण लक्ष द्या, आपल्याला कोड काय सजेस्ट करतो की ॲज पर IS 456-2000 all columns should be designed for minimum eccentricity, E minimum, बरोबर. ऑल कॉलम शुड बी डिझाइन फॉर मिनिमम इसेंट्रिसिटी. मग ज्या वेळेस तुम्ही मिनिमम इसेंट्रिसिटी डिझाइन करतात, सो ड्यू टू दॅट the strength of material मग तो स्टील असू द्या किंवा कॉन्क्रीट materials are reduced by 10%. म्हणजे ती स्ट्रेंथ कितीने रिड्यूस होते 10% ने. दीज एक्सप्रेशन आर व्हॅलिड फॉर व्हॉट ॲक्झिली लोडेड कॉलम. बट कोड आपल्याला काय सजेस्ट करतो की ऑल कॉलम शुड बी डिझाइन फॉर मिनिमम इसेंट्रिसिटी. आणि ज्यावेळेस तुम्ही मिनिमम इसेंट्रिसिटीसाठी डिझाइन करतात तर कॉन्क्रीट आणि स्टील याची जी स्ट्रेंथ असते ती स्ट्रेंथ कितीने रिड्यूस होते 10% ने. मग 10% ने जर का स्ट्रेंथ रिड्यूस झाली तर मग किती पर्सेंट राहणार, फक्त 90%. मग मी याला असं लिहितो बघा, देअरफॉर म्हणजे डायरेक्टली इसेंट्रिक कॉलमसाठी फॉर इसेंट्रिक कॉलम. सो फॉर now the load carrying capacity for eccentric column ओके, हे इसेंट्रिक कॉलम साठीचं एक्सप्रेशन. आता लोड कॅरिंग कॅपॅसिटी फॉर द इसेंट्रिक कॉलम. लक्ष द्या, मग हा हे एक्सप्रेशन कसं मॉडिफाय होणार, लोड कॅरिंग अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी 10% ने रिड्यूस झालं तर किती राहणार, फक्त 90%. 90% म्हणजे 0.45 FCK प्लस 0.87 FY इंटू AS. ठीक आहे, आणि सेकंड एक्सप्रेशन कसं असेल मग आता PU इज इक्वल टू अगेन 0.9, इट इज 0.645 FCK AC इथे AC राहिला AC प्लस 0.75 FY इंटू AS. ओके, मग आता 0.9 ने मल्टिप्लाय जर केलं मित्रांनो याला, सो दिस एक्सप्रेशन याची व्हॅल्यू काय येते बघा लक्षात, 0.4 FCK इंटू AC प्लस 0.87 and इट बिकम 0.75
Fy into AS. So this is what load carrying capacity of the eccentric column. Load carrying capacity of the eccentric column. But this expression is only for mild steel. हे कशासाठीच आहे? This for mild steel. माइल्ड स्टील म्हणजे Fe 250 ग्रेड इसेंट्रिक कॉलम. ठीक आहे, हे एक्सप्रेशन. बट ज्यावेळेस आपण आता HYSD स्टील साठी बघणार तर बघा 0.9 ने मल्टिप्लाय केलं तर अगेन इट इज 0.4 FCK इंटू AC प्लस याने मल्टिप्लाय केल्यानंतर इट इज व्हॉट 0.67 Fy इंटू AS एरिया ऑफ द स्टील रेन्फोर्समेंट. सो दिस एक्सप्रेशन इज व्हॅलिड फॉर HYSD बार. ठीक आहे, सो फॉर HYSD स्टील बार्स म्हणजेच Fe 415 and Fe 500. हे एक्सप्रेशन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण मोस्ट ऑफ द टाइम आपण HYSD बारच डिझाइन मध्ये यूज करत असतो. सो दिस इज द लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ दी कॉलम. ठीक आहे, बट इट इज अप्लिकेबल फॉर इसेंट्रिक. आणि कोड काय सजेस्ट करतो आपल्याला की ऑल कॉलम शुड बी डिझाइन फॉर मिनिमम इसेंट्रिसिटी, जे की आपण मिनिमम इसेंट्रिसिटीसाठी डिझाइन केलेलं आहे. इट इज फॉर ॲक्झिली लोडेड कॉलम ओनली. हे ॲक्झिली लोडेड इसेंट्रिक मिनिमम इसेंट्रिसिटीसाठी जेव्हा आपण डिझाइन करतो त्यावेळेला 10% ने स्ट्रेन रिड्यूस होते, म्हणून मी 90% चे एक्सप्रेशन इथं घेतलेलं आहे. बट दिस इज व्हॅलिड फॉर व्हॉट विच टाइप ऑफ कॉलम? इट इज फॉर कॉलम विथ लॅटरल टाईज. कॉलम विथ लॅटरल टाईज साठी आहे. मग आता ज्या वेळेस मला कॉलम विथ हेलिकल रेन्फोर्समेंट असेल सपोज बी, सो कॉलम विथ हेलिकल रेन्फोर्समेंट म्हणजे काय रे? स्पायरल रेन्फोर्समेंट. सर्क्युलर कॉलम मध्ये कॉलम विथ हेलिकल रेन्फोर्समेंट. तर लक्षात घ्या मित्रांनो, इथं अतिशय महत्त्वाचा पॉईंट आता मी डिस्कस करतोय की इन केस ऑफ द हेलिकल रेन्फोर्समेंट द लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द कॉलम इज इन्क्रीज बाय 5%. लॅटरल टाईपच्या कंपॅरिझन मध्ये हेलिकल रेन्फोर्समेंट असणाऱ्या कॉलम मध्ये लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढते. कितीने? 5%. सो लोड कॅरिंग capacity of column with helical reinforcement is increased by 5%. किंवा load carrying capacity of column with helical reinforcement is more than columns with lateral ties by 5%. मग बघा लोड कॅरिंग कॅपॅसिटी लिहू आता आपण हेलिकल रेन्फोर्समेंट साठी. सो इट इज फॉर हेलिकल रेन्फोर्समेंट. हेलिकल रेन्फोर्स कॉलम. सो इट इज व्हॉट इन्क्रीज बाय 5%. म्हणजे काय? 5% ने वाढते. मग वाढते मग आपण याला कितीने मल्टिप्लाय करणार? 1.05 टाइम्स 0.4 FCK 0.4 FCK into area of concrete plus 0.67 Fy into area of the steel. So this is the expression for HYSD bars. Okay, 5% ने increase होते. आणि what about the mild steel? Helical reinforce. Again it is increased by 5%. So 0.4 FCK into AC plus 0.75 Fy into AS. It is for mild steel. ओके. सो हे सेंटेन्स जे आहे मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचं आहे की इन केस ऑफ द हेलिकल रेन्फोर्समेंट द लोड कॅरिंग कॅपॅसिटी इज इन्क्रीज बाय 5%. आता हे असं का होतं सर? बघा ह्या इमेजेसवरती आहे. इथं तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस आपण लॅटरल टाईज प्रोव्हाइड करतो तर बघा ह्या अशा लॅटरल टाईज आपण प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, तर यांच्यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला इथे गॅप बघायला मिळेल. हा एक लॅटरल टाईज येतोय, हा लॅटरल टाईज येतोय, हा लॅटरल टाईज. सो यामध्ये डिसकंटिन्युटी आहे. पण ज्यावेळेस आपण स्पायरल रेन्फोर्समेंट बघतो तर हे बघा त्यामध्ये एक प्रकारची आपल्याला इथं कंटिन्युटी बघायला मिळते. आणि त्यामुळे काय होतं रे की
ते कॉलमची लोड कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती इन्क्रीज होते ड्यू टू द कंटिन्युटी. सो स्पायरल रेन्फोर्समेंट किंवा हेलिकल रेन्फोर्समेंट मध्ये आपल्याला काय बघायला मिळते, कंटिन्युटी बघायला मिळते. त्यामुळे तो काय करतो की त्या लॉंगिट्युडिनल बारला एकदम व्यवस्थित होल्ड करून ठेवतो आणि त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतो 5%. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द कॉलम किंवा लिमिट स्टेट डिझाइन ऑफ कोलॅप्स मध्ये कम्प्रेशन बद्दल आपण हे डिस्कशन केलेलं आहे. लक्ष द्या, पहिल्यापासून सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. सगळ्यात फर्स्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं कम्प्रेशन मेंबर म्हणजे काय, त्याची काही एक्झाम्पल्स घेतली आपण कम्प्रेशन मेंबरची. त्यानंतर मी तुम्हाला त्याचे इमेजेस दाखवलेत. पुढे की जर आपल्याला कम्प्रेशन मेंबरचं क्लासिफिकेशन करायचं असेल ॲज पर IS 456 ॲज अ पेडस्टल और कॉलम, तर आपल्याला लागतो स्लेंडरनेस रेशो लॅम्बडा. तो जर लेस दॅन ऑर इक्वल टू 3 असेल तर पेडस्टल, मोर दॅन 3 असेल तर कॉलम, 3 ते 12च्या दरम्यान शॉर्ट कॉलम, 12 किंवा 12पेक्षा मोठा असेल तर लॉंग कॉलम. हे दोघं क्रशिंगमध्ये फेल होतात, हा बकलिंगमध्ये फेल होतो. मग स्लेंडरनेस रेशो माहिती पाहिजे, इट इज इफेक्टिव्ह लेंथ बाय लिस्ट लॅटरल डायमेन्शन. मग इफेक्टिव्ह लेंथ काय असते, की डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर किंवा द लेंथ विच इज इफेक्टिव्ह इन बकलिंग. मग ती कशी कॅल्क्युलेट करतो, के टाइम अनसपोर्टेड लेंथ. के इज नोन ॲज द इफेक्टिव्ह लेंथ कोइफिशियंट, जो की एंड कंडिशनवरती डिपेंड करतो. त्याच्या व्हॅल्यू आपल्याला कोडमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. अनसपोर्टेड लेंथ म्हणजे काय, इट इज द डिस्टन्स बिटवीन फ्लोर लेवल अँड बॉटम ऑफ द शालो बीम किंवा इट इज क्लिअर व्हिजिबल हाईट ऑफ द कॉलम. क्लिअर व्हिजिबल हाईट ऑफ द कॉलमला अनसपोर्टेड लेंथ म्हणतो आपण. त्याच्या 3 कंडिशन डिस्कस केल्या होत्या. नंतर इफेक्टिव्ह लेंथच्या जवळजवळ 7 कंडिशन्स आपण इथं डिस्कस केलेल्या आहेत. हे सगळं आपण फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं. त्यानंतर सेकंड व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो आपण सुरू केलं अजम्पशन्सला. ओके, आपण स्टार्ट केलंय अजम्पशनला. म्हणजे अजम्पशन बघितले, सेम अजम्पशन फ्लेक्चरची इथं पण अप्लिकेबल होतात. त्यासोबत हे 2 एक्स्ट्राचे अजम्पशन आपण बघितले. मग IS कोडल रेकमेंडेशन किंवा स्पेसिफिकेशनला आपण सुरुवात केली. त्यामध्ये क्लिअर कव्हर, मिनिमम क्लिअर कव्हर, मिनिमम एरिया ऑफ लॉंगिट्युडिनल बार, मिनिमम एरिया ऑफ द मॅक्झिमम एरिया ऑफ द लॉंगिट्युडिनल बार, मिनिमम डायमीटर किती असेल, मिनिमम नंबर ऑफ बार्स किती असतील, मिनिमम इसेंट्रिसिटी किती प्रोव्हाइड करणार, ॲक्झिली लोडेड कॉलम कधी म्हणायचा हे आपण बघितलं. नेक्स्ट ट्रान्सवर्स, ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट, लॅटरल टाईज पण असू शकते किंवा हेलिकल रेन्फोर्समेंट किंवा स्पायरल असू शकतात. रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर कॉलममध्ये बेसिकली काय असतात, लॅटरल टाईज, आणि सर्क्युलर कॉलममध्ये स्पायरल रेन्फोर्समेंट. दोघांचा डायमीटर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला सेम आहे, 1/4 मॅक्झिमम डायमीटर ऑफ लॉंगिट्युडिनल बार आणि 6 mm, विच एव्हर इज मोर, विच एव्हर इज व्हॉट मॅक्झिमम, तो असेल आपला मिनिमम डायमीटर. स्पेसिंग मात्र याची पिच, याच्या स्पेसिंगला पिच म्हणतो आपण. आणि पिच कशी कॅल्क्युलेट करणार, लिस्ट लॅटरल डायमेन्शन 16 टाइम मिनिमम डायमीटर आणि 300 mm यांच्यापैकी जी लेस असेल दॅट इज द पिच फॉर लॅटरल टाईज. आणि याची पिच जी आहे 25 mm आणि 75 mm च्या दरम्यान तुम्ही काही प्रोव्हाइड करू शकता. हे आपण बघितलं. नंतर हे त्याचे तुम्हाला इमेजेस दाखवल्यात मी. लोड कॅरिंग कपॅसिटी ऑफ द कॉलम विथ लॅटरल टाईज, ते आपण एक्सप्रेशन आपण हे डिराईव्ह करत आलो. त्यानंतर हे झालं एक्सप्रेशन लोड कॅरिंग कपॅसिटी ऑफ द कॉलम विथ लॅटरल टाईज माइल्ड स्टीलसाठी आणि HYSD बारसाठी. बट बोथ आर अप्लिकेबल फॉर ॲक्झिली लोडेड कॉलम. बट कोड आपल्याला काय सजेस्ट करतो की ऑल कॉलम शुड बी डिझाईन फॉर मिनिमम इसेंट्रिसिटी. आणि त्यावेळेस जेव्हा आपण असं करतो तर स्ट्रेंथ 10% कमी होते. म्हणून 0.9 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे त्यांचे एक्सप्रेशन आहेत माइल्ड स्टील आणि HYSD बारचे लॅटरल टाईजमध्ये. आता हेलिकल रेन्फोर्समेंट जेव्हा तुम्ही यूज करणार तर ही स्ट्रेंथ जी आहे ती कितीने इन्क्रीज होते, बाय 5% बिकॉज ऑफ द कंटिन्युटी ऑफ हेलिकल रेन्फोर्समेंट. 5% इन्क्रीज होते. त्याला आपण 1.05 1.05 असं दाखवत असतो. ठीक आहे. सो ऑलरेडी यावरती भरपूर असे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही सोडवू शकतात. त्याची प्रॅक्टिस करा. काही अडचण आली तुम्हाला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मित्रांनो, आज हे लिमिट स्टेट ऑफ कम्प्रेशन आपलं इथे एंड झालंय. उद्याचं जे काही लेक्चर असेल आपलं त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत फुटिंग्स बद्दल किंवा फाउंडेशन बद्दल आपण डिस्कस करूयात. ओके, थँक्यू.